हां, बऱ्याच जणांनी कमेंट केले ते मी कम्युनिटी टॅबमध्ये आणि इन्स्टा स्टोरीवरती टाकले की जे पुढचे ब्लॉग हवे ते तुम्हाला कोणत्या कॉन्टेंट किंवा कोणत्या विषयावरती आहे. कारण की लॉकडाऊनमध्ये घरीच राहून ते ब्लॉग बनवणं, नवीन कॉन्टेंट क्रिएट करणं ते खूप डिफिकल्ट आहे. प्रत्येक यूट्यूबरसाठी हा डिफिकल्ट आहे. त्यातच असं झालं की टिकटॉकवरच यूट्यूब हा सध्या ट्रेंड टॉपिक चालू होता. तर त्यात बरेच असे व्हिडिओ निघाले. माझ्या मते 1000 ते 2000 यूट्यूबर्सनी या टॉपिकवरती व्हिडिओ बनवले. ते ऑलमोस्ट मला पण वाटलं, पण नाही त्यात आता काहीच. एक प्रकारे तो आता सध्या जो टॉपिक आहे तो लो होत राहील. सध्या स्टार्टिंगलाच त्या गोष्टीचा क्रेंज होता, पण वेळेनुसार हळूहळू त्या गोष्टी ॲटोमॅटिकली, जसं प्रत्येक टाईमात नवीन नवीन कॉन्टेंट क्रिएट होत राहतात, त्याचप्रमाणे नवीन कॉन्टेंट आपल्याला पण क्रिएट करायला हवे. तर त्यातच असा प्लॅन झाला की मी त्या विषयावरती मला पण सांगितलं ते टिकटॉकवरची तो पण ऑलमोस्ट मी करण्याचा प्रयत्न केला, पण मला त्याच्यात एकदम काहीच वाटलं नाही कॉन्टेंट. कारण की ते सिमिलर व्हिडिओ बाकीच्या पण यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आणि तेच कॉन्टेंट आपण परत पुन्हा बनवायचं आपल्या याच्यात, पण तेच ऑलमोस्ट मला वेस्टेड वाटलं. पण हा एक गोष्ट आहे की यूट्यूबच्या कम्युनिटीसाठी आपण सपोर्टेड होतो कॅरेमेनातीच्या व्हिडिओसाठी. कारण की तो जो व्हिडिओ खूप टॉप रँकला गेला होता, कारण तिचे लाईक्स आणि व्ह्यूज एकदम पूर्ण आत्तापर्यंत यूट्यूब कम्युनिटीमध्ये सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून टाकला होता त्यांनी. तर त्यात असं की आणि आज जे आहे आज बरंच खास होणार आहे, कारण की ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर मी मोटो ब्लॉग करत आहे राईड. मी बाईक साधारणतः काढत होतो, तर ते माझ्या आजोबाच्या इथे जाण्याकरता साधारण एक किलोमीटर आहे फक्त आजोबाचं घर आणि नाहीतर भावाच्या इथे. तर एवढीच मी बाईक काढत होतो. त्याच्या दरम्यान बाईकसुद्धा अजून तशीच पडलेली, मी अजून कवरसुद्धा नाही कवर टाकलं होतं. पण सध्या तरी एक बाईकचा प्रॉब्लेम होतो आहे की जे फ्रंट टायर आहे बाईकचं, फ्रंट टायरमध्ये खूप छोटे छोटे पंक्चर्स आहेत, त्याच्यातून हवा लीक होत राहते. जर ती जास्त दिवस ठेवली, मी 1 हफ्ता किंवा 2 हफ्ता ठेवली तशीच, तर हवा पूर्णपणे निघून जाते. तर तो एक दिक्कत आहे. ऑलमोस्ट माझ्याकडे पैसे आले तर त्याचं टायर जे आहे टायर पण नवीन परचेस करेल. आणि त्याचबरोबर त्याचं जे चेन स्प्रॉकेट आहे त्याचा पण प्रॉब्लेम आहे. आता हे लॉकडाऊन जसं हळूहळू शॉप असेल किंवा इतर गोष्टी आहे ते खोलण्याचा प्रयत्न चालू आहे, तर हळूहळू होऊ राहिलं. पण जेव्हा शोरूम उघडेल तिथलं जे स्टोअरचं जे दुकान आहे तिथं आपल्याला ॲक्सेसरीज भेटतील बाईकच्या, तर ते चालू झाल्यावर मी प्रयत्न करेल की चेन स्प्रॉकेट आणि ते बसवण्याचं. पण आजचं जो आहे, आज मी ॲक्च्युली माझं बाहेर तिकडे जाण्याचं पण एक काम आहे की माझी जे बोललो होतं मी त्र्यंबकेश्वर राईडच्या वेळेस माझं ट्रायपॉड आहे ते भावाच्या बाईकमध्येच राहिलं होतं, तर ते मला घ्यायचं होतं. कारण खूप डिफिकल्ट राहतं ब्लॉग बनवण्यास, ठिकाणी स्टेबल करायला तुम्हाला लोकेशन प्लेसेस वेगवेगळ्या ठेवायला लागतात, तर त्यासाठी ट्रायपॉड यूज होतात. ट्रायपॉड मला घेऊन जायचं. तर आज त्याचप्रमाणे म्हटलं आपला मोठो ब्लॉग पण होईल आणि तुमच्याशी बोलणं पण होईल. आणि सध्याची स्थिती काय आहे की लोक साधारण किती बाहेर फिरत आहे किंवा काय, बहुतेक कामानुसारच फिरत असतील उगाचपणे. कारण की लोकांनी पण या गोष्टीवर अंमलबजावणी केली आहे की जे नियम आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा. तर बरंच काही ठिकाणी त्याचं उल्लंघन होत राहतं. तर आज या व्हिडिओत हेच होणार आहे, तर नक्की बघा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल पण. आणि माझे सोशल मीडिया जे हँडल आहे ते फॉलो करत जा, खूप इंटरेस्टिंग पोस्ट टाकत राहतो मी. सध्या तरी लॉकडाऊनमध्ये कुठं ट्रॅव्हलमुळे मी कुठं आउटडोअरला फोटोशूट करत नाही, जे मी करतो ते घरातच फोटोशूट करतो. तर नक्की बघा. आणि मागचे जे व्हिडिओ आहे माझा जो मी सेटअपचा टाकला होता व्हिडिओ, ऑलमोस्ट त्याचे व्ह्यू काफी कमी आहे. कारण की कॉन्टेंट असं नाही की सिमिलर कॉन्टेंट झालं, ते बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे. पण या दरम्यान तरी लॉकडाऊनमध्ये बघण्यासाठी आता टिकटॉक जो होता, टिकटॉकची जी रेटिंग झालेली खूप लो. आता टिकटॉकवरचे जेवढे यूट्यूबरचे फॉलोअर होते ज्यांनी हेट केलं, ते जी रँक कमी केली होती त्याची रेटिंग, तर ते बॅन नाही होऊ शकत. कारण की फक्त त्याची रेटिंग कमी झाली, ते बॅन नाही होऊ शकत. तर मागे पण टिकटॉक बॅन झालं तर त्या दरम्यान टिकटॉकरनी की त्या टीमनी साधारणतः जे इंडियन गव्हर्नमेंट, इंडियन सरकारला 100 कोटी अशी काहीतरी अमाऊंट दिली. 100 कोटी काही कमी नाही आहे. पण त्यात त्यांनी असं केलं की जे आमचे पॉलिसीज आहे ते पॉलिसीज आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ज्याच्यावरती जे अश्लील कॉन्टेंट होते ते अश्लील कॉन्टेंट आता साधारणतः नाही, पण आता जे ते टिकटॉकवरची यूट्यूबमुळे ते अजून कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्याच्यातच ते असे व्हिडिओ सापडले, त्यामुळे ते अजून रिस्की झालं टिकटॉकरसाठी. त्यामुळे तीच जे पीपल आहेत ते यूट्यूबवरती आलेले आहेत. तर यूट्यूबवर म्हणजे खूप फायदा आहे. कारण की जेवढे टिकटॉक व्ह्युअर्स होते जे हेट करत होते यूट्यूब थ्रू ज्या व्हिडिओनुसार,
तर त्याचप्रमाणे आता तेच पीपल आणि तेच लोक यूट्यूबवरती आलेले आहेत. तर बरेच यूट्यूबरांसाठी हा फायदा आहे, कारण की ऑलमोस्ट कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी मुळातच आता जे व्ह्यू ड्युरेशन राहतं किंवा सबस्क्राईब ड्युरेशन राहतं ते मिनिमम पहिल्यापेक्षा जास्त ॲव्हरेज झाला असेल, आणि हा एक यूट्यूबरांचा हा फायदा झालेला आहे. तर त्यातच हा राईड आहे, तुम्ही एन्जॉय करा. अरे 12 वाजलेले आहे, तर मी तिकडे जाणार आहे 4:30-5च्या आसपास. तर नक्की बघा. आणि त्याचंच असं की बाईक पहिले बघावं लागेल की तिची हवा गेली की नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक दाखवतो की जे हेल्मेट आहे एकदम धुळकाटून गेलेलं आहे बघा, 2 महिन्यापासून काढलेलं नाही. तर आज एकदम चकाचक साफ करेल मी. टाइमपास करण्यासाठी पबजी आणि यूट्यूब बरंच काय सोशल मीडिया मी जास्त करून आता सध्या ते सोशल मीडिया एक स्टार्टिंग चालू आहे की मी ब्लॉगिंग करू. ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग वेबसाईट असते, त्यातून सुद्धा यूट्यूबपेक्षा चांगली अर्निंग त्यातून आपण करू शकतो. ते हळूहळू मी लर्न करू राहिलो. त्यानंतर मी ट्राय करायला तेव्हा मी ते माझ्या चॅनलवरती त्याचा एखादा व्हिडिओ बनवून नक्की तुम्हाला दाखते. त्याचबरोबर आपला गोप्रो आहे, गोप्रो चार्ज होऊ राहिला आणि चालू आहे त्याची काहीच 0 चार्जिंग होती. ऑलमोस्ट मी आत्ता पाहिला, नाही तर त्यावेळेस निघलो असतो तर सगळ्या सीन झाला असता. चार्ज चालू आहे. एकदा स्वागत आहे आपल्या मोठो ब्लॉगमध्ये. तर ही आहे सध्याची कंडिशन. रेग्युलर जे शॉप आहे ते फक्त 5 वाजेपर्यंत चालू असतील, मिनिमम त्याच्यानंतर बहुतेक बंद असतात. आज ही एपिक राईड होणार आहे आपल्यासाठी, तर खासच आहे. एक प्रकारे 2 महिन्यापासून मी असं कुठं ट्रॅव्हलच केलं नाही, राईड पण नाही केली बाईकची.
मी जात होतो तर फक्त आजोबाकडे जात होतो. तर आज करूया थोडी रायडिंग. ऑलमोस्ट पुढचं टायर बघावं लागेल मला, हवा कमी आहे काय मे बी. चेक केल्यावरच कळत की गाडी एकदा वन साईडला जायला लागली ना तर आपल्याला बरोबर आयडिया येईल. आता गोप्रोची पण सेटिंग आहे ती चांगली, ओके, काही विषय नाही. वातावरण सगळं खास वाटतं. तर मी चाललो आहे सातपूरला. तर बघूया, जो सातपूरला जायचं आहे मला शिवाजीनगरच्या इकडं, तर बघूया तिकडून रोड चालू का नाही. मी पहिले तो पाहावा लागेल, कारण की लॉंग असले तर अवघड काम होईल. MIDC रोडवरून आहे रोड, त्याचे शॉर्टकट बरेच आहे तिकडे जाण्यासाठी. MIDCकडून आपण बघू की चालू आहे का नाही. गाडी थोडी वर खाली वाटते मला, असं वाटतं की हवा चेक करून बघूया. पुढे जर चालू असेल तर पंक्चरचे दुकान चांगलं काम होईल. मस्त आहे नाही येत. खूप मिस केलं मी राईडला. ऑलमोस्ट मी कोकणात जाणार होतो, पण नाशिकमधलं जे वातावरण बिघडलं त्यापासून थोडा धाक पडला की जावं का नको. बहुतेक तिकडं एंट्री आपली होती का नाही तर असं नको व्हायला, त्यांनी आपल्याला साईडला ठेवावं जिथे आपण चाललो आहे त्या गावांनी. तर त्यामुळे आपल्याला ते थोडं रिस्की काम वाटतं. तरी तो कॅन्सल केला प्लॅन. बहुतेक बघेल जर अजून काही तिकडे काम निघाले तर त्या दरम्यान जाईल, पण आत्ता सध्या तरी नको. कारण की 2 महिन्यापासून मी घरातच होतो, जात होतो ते फक्त आजोबांकडे, भावाकडे.
आता कसं आहे सन रायझिंगच्या टायमात आहे ना थोडं ऊन आहे ना खूप कमी लागतं त्याच्यामुळे निघलो नाही तर बिलकुल मूड नाही होत उन्हाच्या फिरायची. ऑलमोस्ट आता चेकिंग नाही दिसत आहे जास्त जशी पहिली असायची तशी. कारण की बरेच असे पोलीस सहाय्यकसुद्धा या कोरोनाचे संक्रमित झालेले आहेत. काही गोष्टी त्यांनी हँडल करता करता पण त्यांनाच त्या गोष्टीला सामोरे जावं लागू राहिले आता. त्याच्यामुळं आता जेवढे पण चेकिंग पोस्ट आहेत तेवढे सध्या आता तिथे एवढे स्ट्रिक्टपणा नाही आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी होऊ राहिल्या पण त्याच्यामध्ये संक्रमित काय बंद नाही होऊ शकत, चालूच राहणार. इथे बघू शकता सिग्नल पण ऑफ आहे. एकदम सांभाळून जे आहे सांभाळून फिरावं लागेल. आता एकदम मूड होतं एकदम राईडचा जसा काय असे बाईक पळायची वाटते. खूप टाईम झाला यार 15च्या आसपास सुद्धा पडत नाही बाईक. कॉलेजचं रिॲक्शन व्हिडिओ बनवायचा मला बाईकचं रिलेटेड. फक्त एक कमी होती फक्त एकदा बसला ना भाऊ रिॲक्शन भेटतील आपल्याला. आता यूट्यूबची जी अर्निंग आहे ती कधी जमा होईल आणि काय त्याचा भरोसा नाही. त्यासाठी मला ब्लॉग टाकावेच लागतील त्यापर्यंत. जोपर्यंत माझ्या चॅनलची ग्रोथ नाही हो व्ह्यूज सबस्क्रायबर नाही वाढत असं इंटरेस्टिंग कॉन्टेंट मला क्रिएट करावं लागतील जेणेकरून काम केलं. हो खूप मिस केलं यार रोडला. अशी बाईक पळवायची वाटते ना मजा वाटते. हे बघा इकडे चेकिंग चालायची पण आता सध्या जे आहे कमी करून टाकलेलं आहे. इकडचे पूर्ण जे रोड सगळे बंद आहे आतले. मेन रूटच चालू आहे याच्यात पण एक तर सिंगल रूट चालू आहे सिंगल रूट चालू आहे. खूप बिकट कंडिशन आहे. यार सिंगलवरती एक प्रॉब्लेम होती की सिंगलवरती कळत नाही बाईक पंक्चर आहे का तिची हवा गेलेली. जेव्हा वाटलं खूपच हवा गेलेली असती तेव्हा एक गोष्ट कळते तिची की जे गाईड आहे ना गाडी एक साईड अशी चालायला लागते. जेव्हा आपण तिथं स्पीडअप घेतो तेव्हा एक साईड वळत असते. ज्या दिवशी मी काढली ना फर्स्ट टाईम गाडी जेव्हा मी पार्क केली 2-3 आठवडे झाली ती स्टार्ट होत नव्हती. कारण की त्याचं
हप्त्यापासून गाडी चालवत, त्याच्यामुळं बॅटरी पण ॲक्च्युली नवीनच टाकली ते चार्जिंग पण होती, त्याच्यामुळं काय अडचण नाही. पण ऑलमोस्ट एवढ्या एक नंतर मी चालू केलं वाटतं ती हमखास चालू नाही होणार, आणि त्याचबरोबर तिची हवा पण मध्ये मध्ये चालू. पण रस्ता कुठला धरावा, MIDC का डायरेक्ट सातपूर धरावा? चला इकडूनच जाऊ. पण एक तर बघावं लागेल तिकडचा जो रोड जर बंद असलं तर कंडिशन अवघड, जेवढा टायमिंग निघून जाईल. तसं MIDC चालूच आहे आत्ता, बऱ्याच कंपन्या पण चालू झालेल्या आहेत. तर हां, राहून दे ना, राहून दे. आता ठीक आहे भाई. मस्त पिकअप घेईल का? अलीकडचे रोड आहे ना सातपूर, मी तेवढ्या दिवसानंतर आलो तर विसरू राहिलं, म्हटलं तोच आहे का नाही रोड? बरोबर तोच रोड आहे. असेच आपले ब्लॉग राहतात. सध्या फिरणं नाही आहे, फिरणं म्हणजे यार ट्रॅव्हल खूप लॉंगचे करायचे. लॉंगमध्ये मला भरपूर कॉन्टेंट भेटते, पण सध्या जे आहे ते तुम्हाला हेच कॉन्टेंट भेटते नॉर्मली इथून तिथं फिरण्याचे. तर आय होप तुम्हाला आवडत पण असतील ब्लॉग. हां, आवडतात तर बहुतेक तर आवडतंच तुम्हाला, कारण की त्याच्यानंतर तुम्ही बघत राहता व्हिडिओज. आणि यार तुम्ही सबस्क्राईब नाही करते यार, सबस्क्राईब करत जा. थोडी ग्रोथ तर दाखवतं यार. तुम्ही टिकटॉकचं पाहता ठीक आहे, काय अडचण नाही, पण यार यूट्यूब बघता तर तुम्ही सबस्क्राईब पण करत जा. नाही तर आपल्याला राईट 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 राईट. यार फक्त ते विचारू नका की जो टिकटॉक आणि टिकटॉक वर्सेस यूट्यूबवर जो व्हिडिओ कावर नाही, किंवा यार मजा नाही यार, काय करायचं. मी सुद्धा टिकटॉक मिनिमम काही क्रिएटर असे ना की जे माझे फेवरेट आहे, मी बघत राहतो टिकटॉकवर. त्याचे फोटोग्राफीचे रिलेटेड, सिनेमॅटिक शॉटचे रिलेटेड, ब्लॉगचे रिलेटेड हे बघत राहतो. अशा नवीन क्रिएटिव्हिटी बरेच शिकायला. ऑलरेडी त्यांचं यूट्यूबवरती पण चॅनल, पण ते त्या बाबतीत टिकटॉक पण यूज करतात. जसं आत्ताच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे सगळा खेळ आहे. पण यार फायदा तर दोन्ही टीमचा पण नाही झाला. ठीक आहे यार, चल कॅरी मेहनतचा भाईचा एक व्हिडिओ गेला, त्यातच एकाचं तर टिकटॉकचं पुरं चॅनलच ब्लॉक झालं, ब्लॉक केलं ऑलमोस्ट. आणि की त्याच्यात असे काही व्हिडिओज होते की जेणेकरून कम्युनिटीला एक प्रकारे वेगळा संदेश देण्याचं काम होतं त्या व्हिडिओमध्ये. 2-3 15-60 सेकंदाचे फक्त व्हिडिओ. आता पण एवढा आकडं पण यार मजा नाही. तर आम्हाला इथं मेहनत करावं लागते बाबा, चेष्टा आहे.
यूट्यूबचे व्हिडिओ नवीन कॉन्टेंट क्रिएट करणं प्रत्येक वेळेस नवीन कधी कधी तर 50, 60, 20, 15, 25 मिनटाचे व्हिडिओ होऊन जातात. घासावं लागते बाबा, एडिट करायला काय बाबा आज बुडायचे. तुम्ही बोलता 4 तास लागतात. तर हा MIDC एरिया आहे. इकडं तुम्हाला इंडस्ट्रीयल कंपन्या दिसतील बरेच. C8 कंपनी इथं अरे वा, कधी पाहिलीच नाही राव. आता जसं आलं आहे त्याच टायमाला आपल्याला त्याच रूटने जावं लागेल, कारण की त्याचे रोड असतील ते बंदच असतील. अरे बाबा उडवतो काय, वर ड्रायव्हर राहता बसवाला. त्या बाबतीत मला यार लवकर घरी जावं लागेल, नाही तर किस्सा व्हायचा. थोडं थांबेल तिथे, चहापाणी करेल आणि निघून जाईल, कारण की कसं आहे नंतर थोडी चेकिंग पण ते काही स्ट्रिक्ट करतात थोडी, त्याच्यामुळं आपल्याला थांबता येणार नाही तिथे. तर जवळच आलेलं आहे आता. इथून बघेल जर पुन्हा तुम्हाला भेटेल तर चांगली गोष्ट. आणि जातांचा पण सिंतोज असेल, तेच व्हिडिओ तेच कॉन्टेंट, फक्त एक चर्चा राहते ती तुमच्यासोबत करायची राहते, कारण की आज तर फ्री टाईम राहतो. यार इकडं सगळं चेंज झालं. इकडं पहिले काही नव्हते शोरूम वगैरे, आता बनले बहुतेक. आता जायचं आहे राईट 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 परत राईट राईट. PUBG बाबा, नुसतं PUBGचाच धडा घ्या बाबा, ते पाहतो कारण तर चला भेटूया तो तुम्हाला नंतर. ठीक आहे, आलो इथं जवळच आहे, पोचलोच ऑलमोस्ट.